नमस्कार मित्रांनो, मी नितेश कदम काम करतो शिपवर. मुंबईचा सीफेअरर चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तब्बल 1 वर्षानंतर माझी रिजॉईनिंग झाली, त्यामुळे मी खूप खुश होतो आणि त्या खुशीमुळे मी स्वतःला थांबवू नाही शकलो आणि मग मी स्टेटस टाकायला लागलो व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामवर. विराट कोहलीचा फॅन असल्यामुळे स्टार्टिंग त्याच्यापासूनच मी केली. आणि आम्ही निघालो एअरपोर्टला पोचल्यावर एकटाच होतो, कारण की घरातले आई मम्मी पप्पा तर सगळे गावी होते. पॅकिंग सगळं करण्यामध्ये मला एकट्यालाच सगळं करावं लागलं. आणि मला एअरपोर्टला सोडायला राधेदादा आला. त्यानेही मला खूप हेल्प केली. 1 दिवस आधीपासून माझ्यासोबतच होता, सगळं शॉपिंग वगैरे करत. तर मी त्यालाही धन्यवाद बोलेन. थँक्स. लव्ह यू. आणि नैना आणि देवांग हेही दोघं मला सोडायला आलेले. देवांग नैनाचा भाव आणि ही आहे नैना. आणि हा फोटो बघून माझ्या रिलेटिव्हची रिॲक्शन. एअरपोर्टच्या आतमध्ये बोर्डिंग पास घेऊन मी आतमध्ये आलो. बघितलं तर एअर इंडियाची फ्लाईट मला घेऊन जाण्यासाठी येत होती. सो मी बघून एक्सायटेड झालो की फ्लाईट लागली. फ्लाईटमध्ये बसण्यासाठी आम्ही आतमध्ये चाललो. आता A few moments later. चेन्नईला उतरल्यानंतर जसं आम्ही बाहेर आलो फ्लाईटचा, खूप गरमी होती. आणि इमिग्रेशन वगैरे सगळं क्लिअर करत आम्ही पोचलो शिपवर. बघू शकता, ही माझी शिप आहे, बल्क कॅरियर. 250 मीटर आणि 40,000 GLTची आहे. सो पहिल्या दिवशीच ड्युटी आमची चालू होते. पहिल्या दिवशीच काही तासांमध्येच माझी परिस्थिती बघू शकता तुम्ही की काय आहे. ही आहे आमचा शिप. ही शिप आमची बल्क कॅरियर आहे. बल्क कॅरियरवर आम्ही कोळसा लोड करतो. बघू शकता साईडला तुम्ही कोळशाची पावडर वगैरे पडलेली आहे. आणि सध्या चाललेलं डिस्चार्जिंग चेन्नईच्या इन्नोर पोर्टवर. आणि ही मोठी आहे, एकदम मोठी क्रेन आहे. ती क्रेनमधून शिपमधला कार्गो उचलून मग तो बाहेर त्या क्रेनच्याद्वारेच खाली जातो आणि तो पोर्टवर डिस्ट्रीब्यूट होतो. बघू शकता हे आणि हा असा कार्गो खाली डिस्ट्रीब्यूट होऊन एका रोलरद्वारे तो पुढे जाऊन जमिनीवर जातो. अशाच प्रकारे एका देशातून दुसऱ्या देशापर्यंत असं सामान एक्सपोर्ट इम्पोर्ट जसं आपण म्हणू शकतो तसंच. तर आम्ही डिस्चार्जिंग संपवून आम्ही निघालो साऊथ आफ्रिकेसाठी आम्ही निघालो. तेव्हा दुसऱ्याच दिवशी एवढी जास्त रोलिंग असल्यामुळे ना काम करू शकत ना काही, धड उभंही नव्हतं राहू शकत. एवढा जास्त तुम्ही बघू शकता रोलिंग चालू आहे. बट तरी आम्ही सीमॅन असल्यामुळे आम्हाला ह्या रोलिंगमध्येही आम्हाला काम करावं लागतं. त्यामुळे आम्ही ड्युटी चालूच होती. खूप जास्त रोलिंग होती. ना धड आपण बसू शकतो ना उभं राहू शकत. आणि रात्रीच्या वेळेस बघू शकता कॅबिनमध्ये काय हालत आहे की बॉयलर सूट कपडे मलाही दाखवतात की झोपू नकोस, रोलिंग चालू आहे. आणि बेडवर पण झोपू नाही शकत आपण, कारण की बेडवर पण झोपल्यावर शिप जेव्हा रोलिंग होतं तेव्हा आपल्याला इथून आपटत असते. बघू शकता मी लॅपटॉप पण काढून ठेवला आहे, फॅनसुद्धा काढून ठेवला आहे. आणि दुसऱ्या दिवशी तर खूप जोरात पाऊस, वादळासारखं पाणी मारत होतं. समुद्राच्या लाटा सगळ्या शिपवर येत होत्या. त्यामुळे पूर्णच काम बंद केलेलं आम्ही. आतमध्ये अकोमोडेशनमध्ये आम्ही काम करत होतो, बिकॉज की एवढ्या रफ वेदरमध्ये आम्ही बाहेर नाही जाऊ शकत. 2000 years later. मग आम्ही 20 दिवसाच्या सेलिंगनंतर पोचलो साऊथ आफ्रिकेला पोचलो. तर बघू शकता तुम्ही तिकडचा नजारा एकदम सुंदर असा. मग थोडा फोटोशूट वगैरे केला, कारण की शिपवर संध्याकाळी पार्टी होती. आणि चीफ कुकने बघू शकता हे तुम्ही की चीफ कुकने व्हेज सगळं बनवलेलं आहे. व्हेजमध्ये भजी वगैरे सगळं जेवढ्या प्रकारे त्यांना बनवता येईल तेवढं त्यांनी व्हेज बनवलं आहे.
बघू शकता चना मसाला, फालुदा, परत ब्रेडपासून त्याने एक स्वीट बनवलेलं, रसमलाई, जिलेबी आहे, चिकन फ्राईड राईस, या साईडला सगळं नॉनव्हेज आयटम बनवलेलं, लॉलीपॉप, अख्खी तंदुरी आहे. म्हणजे बघूनच पाणी सुटेल तोंडाला. खायची तर इच्छा लांबचीच, पण बघूनच पोट भरेल असं सगळं बनवून ठेवलेलं. मोमबत्ती के अंदर रहा धागा बोला, जब मैं जलता हूं तो तू क्यों पिघलती है? बोलती जिसको दिल के अंदर गहराई में जगह दी हो, जब वो ही मेरा साथ छोड़ जाए तो आंसू तो आ ही जाते हैं. समझा क्या? व्हेरी गुड. अशा प्रकारे पार्टी चालू झालेली आहे. बघू शकता सगळे डान्स करतात, काही जण बसले बसून खात आहेत, कोल्ड्रिंक पितात. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. अभी मजा आएगा ना भिड़ो.
पार्टी संपली, दुसरा दिवस चालू झाला. वेदर एकदम चांगलं होतं. आम्ही निघालेलो इंडियासाठी. बघू शकता 20 दिवसांचा प्रवास आहे इंडिया साऊथ आफ्रिकेवरून. One eternity later. आणि रात्रीचे वाजलेत 2. इथे आम्ही पोचलो आंध्र प्रदेशला. अँकर टाकला. बघू शकता तुम्ही पूर्ण काळोखच काळोख आहे. आणि दुसऱ्या दिवशी जे घरी जाणारे होते 7 महिने 8 महिने कॉन्ट्रॅक्ट आपलं पूर्ण करून त्यांचं साइन ऑफ होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी होती. त्याचबरोबर माझंही साइन ऑफ होतं बघू शकता. बट सगळे घरी जाणार होते आणि मी घरी नव्हतो जाणार. दुसऱ्या पोर्टवर म्हणजे जी शिप जेव्हा आता नेक्स्ट पोर्टवर जाणार त्या पोर्टवर माझं साइन ऑन होतं परत. त्यामुळे मी निघालेलो कोलकाता. तिथे माझा हॉटेलवर स्टे होता. सो मी फर्स्ट गेलो एजंटच्या ऑफिसमध्ये. तिथे बसलो. तिथून बुक वगैरे केली तिकीट्स. आणि मग AC लक्झरीने गेलो मी स्लीपरने. 7-8 तासाचा प्रवास होता. A few moments later. आणि सकाळ उतरलो मी कोलकाताला. तिथे मला एजंट आलेला कंपनीचा पिकअप करण्यासाठी. मग त्या एजंटने मला घेऊन गेला हॉटेलजवळ. पोर्टच्या जवळ जे हॉटेल आहे कंपनीचं मला तिथेच हॉटेलमध्ये घेऊन गेले. बघू शकता एकदम मस्त सकाळ जे मी कोलकातामध्ये पाहत होतो. आणि एजंटने आणून सोडलं मला हॉटेलमध्ये. बघू शकता माझी बॅग ठेवली आता इथे. सुंदर असा रूम, डायनिंग टेबल, फ्रीज, AC, बेड. त्याचबरोबर मलाही पाहू शकता तुम्ही पूर्ण थकलेलो 7-8 तासांचा प्रवास करून. पूर्ण बॉडी पेन होत होता. त्यामुळे आपण भेटूया उद्या. सकाळी 8 वाजता झोप पूर्ण झाली. आळस देतच मी सकाळला पण गुड मॉर्निंग बोलून आपलं फ्रेश होणं सगळं केलं. त्याचबरोबर हॉटेल एवढं छान असल्यामुळे राहायला तर 2 दिवस पहिले मजा आली. जेवण येते टाईमवर मस्त, जे पाहिजे ते खाऊ शकत होतो आपण. बट किती दिवसांचं हॉटेल स्टे असेल अजूनही काही कन्फर्म नव्हतं. त्यामुळे बस एवढंच होतं की TV बघा, मोबाईल वापरा. बघू शकता TV पण मस्त मोठी आहे. कोलकाता सिटीपासून हॉटेलही लांब होतं 7-8 किलोमीटर. त्यामुळे आजूबाजूला एवढं फिरण्यासारखं काही नव्हतं. मग बस दिवसभर आपला मोबाईल, TV, बाकी वॅकेशनसारखं होतं माझ्यासाठी. मग विचार केला नाही थोडा बाहेर फिरायला गेलं पाहिजे. A few moments later. मग बघू शकता ऑटोमध्ये बसलो. ऑटोवाल्याने एका ऑटोमध्ये 10 जण बसवलेले. आणि मग इथे आलो जवळच्या 8 किलोमीटर अंतरावर असलेला मॉल, सिटी मॉल म्हणून. आय लव हल्दिया. बघू शकता तुम्ही हल्दियाला होतो. आणि इथे तर रस्त्यांवर जसं मुंबईमध्ये असतात गाड्या एवढ्या काही नव्हत्या, बाईक काहीच नव्हत्या. इथे ऑलमोस्ट सगळे माणसं, लेडीज सगळे ऑलमोस्ट तरी सायकलचाच वापर करायचे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि जाता जाता लक्ष गेलं इथे गॅसचे फॅक्टरी होती आय थिंक. खूप सुंदर नजारे आहेत बाहेर. आणि असा प्रवास संपवत मी उतरलो परत रिक्षातून. आणि पाहू शकता तुम्ही हे माझं हॉटेल आहे जे तिथे मला कंपनीने ठेवलं आहे सध्या. हा हॉटेलचा एंट्रन्स आहे. खूप चांगलं हॉटेल तसं बघायला गेलं तर. आणि हॉटेलमध्ये मस्त रंगीबेरंगी मासे. थर्ड फ्लोअरवर पोचताच पाहिलं की सुंदर असं थोडं रिलीफ वाटलं मला जरा बाहेर जाऊन. त्यामुळे मग परत आलो मी कॅबिनमध्ये. आणि बस आता आपल्याला काम काय, बस परत ऑर्डर करा जेवण, निवांत जेवा आणि झोपा. ना ड्युटी आहे ना काही आहे.
सो सगळे शिपवरचे मला तेच बोलत होते, एन्जॉय कर, वेकेशनवर गेल्यास असं समज. बट त्यांना मी काय सांगू, एकटा असं राहण्याची फिलिंग असं वाटत होतं की क्वारंटाईन आहे मी एकटा. मी 1-2 दिवस एन्जॉय केले, त्याच्यानंतर मी स्वतः वैतागलेलो आहे. वॅकेशन बघू शकता. आता मी 2 दिवसाने परत पुन्हा जॉईनिंगसाठी जाणार आहे शिपवर. इथे ए सीचं बघा कशी सिस्टम आहे, असं चावी लावल्यानंतरच ए सी चालू होते, नाहीतर कोणी बाहेर गेलं ए सी चालू ठेवून गेलं असं काहीच नाही. चावी काढणार तर ए सी बंद. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा. आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं.